सुंदर मनामध्ये भरली आज आपलं अंगठी कुठं गेली तुझी? ती अगं दिल्ली झालती ना, घट करायला दिली. मिळाली नाही का अजून? काय झाल्यावर मिळेल ना. येते मी. आई बाबांनी पण बघ ना ग, मीने घर पाहिलं, शेत पाहिलं, पण पोरगाच नाही पाहिला. दिलं आपलं माझं लग्न लावून. पण दिदे तुलाच हे पाय होतं ना, मोठं घर, मोठं शेत. हा ना ग, म्हणून तुला सांगते मीने, तू लग्न अशा पोराशी कर ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे दाजींचं तुझ्यावर प्रेम नाही की काय? काय बाई, मला तर काय कळतच नाही त्यांच्या मनातलं. नक्की काय म्हणायचंय तुला? हा अगं घडी घडी लग्न मोडायची भाषा करते. ठोक्यावर पडलाय का काय हा बेवडा? आपले आई बाबा बी ना, मोडलं नाही लग्न तर घरात पाऊल ठेवायला देणार नाहीत मला. पण झालंय काय एवढं लग्न मोडायला लगेच? अगं यांना संसाराची गोडीच नाहीये. एवढं सुद्धा कणभर माझ्याबद्दल काही वाटत नाही माहितीये. तुला सांगते, मी म्हणून आहे ना टिकली त्या घरात. माझ्या जागी दुसरी कोण असली असती ना, गेली असती कधीच पळून. अरे लग्न मोडून तू घराबाहेर नको पडू. असं झालं ना तर माझी त्या घरातली एंट्री कायमची बंद होईल ना. अगं इथं जीव जायची बाळी आली माझी, आणि तुला काय तुझ्या एंट्रीचं पडलंय वेळ? तसं नाही दिदे, तुझा रिस्पेक्ट नाही होते ना म्हणून मी हे सगळं बोलतेय. बॅग भर आणि ये इकडे निघू. पाहू ना ते छागीरदार काय करतायत ते. म्हणा त्यांना येत नाही जा. आशू, काय गरज होती का रे तुला? तिची आई आजारी नाहीये. तुला काय माहित? मी ऐकलं सकाळी बोलणं त्यांचं, हसून हसून गप्पा मारत होत्या त्या. 2 तासात कशी आजारी पडल? आशू असू देणारी आई आहे तिची, वाटत असेल भेटावंस म्हणून गेली माहेरी ती. आपली लती नाही का गेली माहेरी? आई, बापूंची तब्येत खरंच बिघडली. आपल्या समोर झालं सगळं, आणि हिच्यामुळे झालंय सगळं. ते एवढा राग धरू नये रे बाळा आपल्या माणसांबद्दल. आई, मला तिच्याविषयी काडीची बी आपुलकी नाही. हे मी वाईट नाहीये लेकरा. तिची ती बहीण आहे ना कामिनी, तिला आगाऊ आहे. ती हिचे कान भरती. हे बी काय कमी नाहीये. दोघी बी सारखेच आहे. एकीला झाकावा तर दुसरीला उघडावा असे. असा नको रे विचार करू लेकरा. हे मी बायको आहे ना तुझी. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय तुमचं. 7 जन्माचं नातं असतं बाबा. एका जन्मातच डोई जड झाले ते नात. काय बोलतो? फोन बंद केला? हा ना यार. अरे गई आबे, हे 7-8 हजार रुपये असतील माझ्याकडे. ठीक आहे, राहू दे, ठेवते. अरे भाई, थोडा तरी हप्ता भर. अरे मी करतो ना, उद्या परत काहीतरी बोलतो मी. आबे, पैशाच्या बाबतीत तुझं नशीब किती बेकार आहे तुला माहिती ना. अरे हा, पण आता हातावर हात ठेवून तर नाही ना बसू शकत. आप्पा नाही देणार का? आप्पा आधी लेक्चर देतील, मग शर्यतीतून नाव काढायला होतील, मग अकॅडमी बंद करवतील. आप्पांकडून नको. आणलं ती? ए बाबा, तिला तर कळू बी देऊ नको बॉसचं वागणं. मी पाहतो ना काहीतरी. सज्जनरावांशी बोलतो, तू नको टेन्शन घेऊ. आली का तू? बस, पाणी आणू? नाही नको बापू, बसा ना तुम्ही. मला आधी सांग, पैसे भरले का? हा. आणि अंगठी विकली का घाण ठेवली? काय बोलताय बापू तुम्ही? लते, बाप आहे मी तुझा. बापू आओ, तुम्ही नका ना काळजी करू. मी कायला काळजी करू? मला फक्त एवढं सांग,
ही अंगठी सोडवून आणायची आहे का नवीन विकत आणायची? गहाण ठेवली अंगठी. 8,000 कमी पडत होते, पण ते पुढच्या महिन्यात सोडून आणेन ना. हा सज्जनराव, काही नाही, ते थोडं हप्त्याबद्दल बोलायचं होतं. भरला? कधी कोणी भरला? अहो नाही, मग आधी लतीन भरला. थँक्यू सज्जनराव. हा, मी तिच्याशी बी बोलतो. काय झालं, भरला का लतिकानं हप्ता? नाही आवडलं यार मला विकया. अरे आता ती तिच्याच बँक येते म्हणल्यावर बोल पाय मानलं तिची. काय आलं बापू? तुझं तुझ्या संसारासाठीचं डेडिकेशन लय आवडलं मला. एकदा मला बी अशीच पैशाची नड होती, तेव्हा तुझ्या आईनं तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून माझी नड भागवली. नवरा बायकोनं एकमेकांसाठी हे करावं लागतं. सगळे दिवस काही सारखे नसतात. आपेचे बी दिवस पालटते. एकमेकांची साथ कधी बी सोडू नका. सुखानं संसार करा. चांगली लेकरं बाळं होत आहेत ना. तुझ्यासारखी विचारी आणि आव्यासारखी धडाडीची. काय भारी होतील ना तुमची पोरं. मी तर त्यांना खांद्यावरती घेऊन असं गावभर हिंडन. आणि मी रिटायर झालो असेल. मला काय दुसरा उद्योग आहे. काय झालं? अहो बापू, दिवसा स्वप्न पाहू नये. म्हणजे उघड्या डोळ्यानं पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. हप्ता भरला ना तू? तुला कोणी सांगितलं? भरला का नाही भरला? मग काय करणार? नको ना असं करत जाऊ ते. बर, मग आता जेव्हा तुझा पगार होईल ना, तर सगळे पैसे दे माझ्याकडे. म्हणजे तुझ्या पैशाची मॅनेजमेंट घेतली पाहिजे मी माझ्याकडं. आयुष्याची किती का? येड लागलाय का मला? मामींना तुझ्या आयुष्याचं मॅनेजमेंट जमलं नाही, मला कुठं जमणार आहे? ट्राय तर कर ना. मला काही कामधंदे नाहीत दुसरे. दे अबे, जाय बरं तू, काम वाढवू नको माझं. ते पैसे हँडल करायचं काय म्हणली तू? जाय तू, बाजूला हो आधी. नाही होत आहे ना. येडाय का रे तू जरा? आधी नव्हतो. अभ्या, आता ना जरा सगळं सिरियसली घ्यायला पाहिजे तू. पावत्या चेष्टा मस्करी चालत नाही बरं. सिरियसच आहे मी लते. अभ्या, असं कायला करतो तू? तुला ना आता पैसे नीट हँडल करता आले पाहिजे. आले नाही पैसे की लगे उधळतो. उधळत नाही लते. जिमचं सामान घेतोय अकॅडमीसाठी. अभ्या, हे पाय, आता ना तू सगळं सिरियसली घेतलं पाहिजे. आबांचा आणि दौलतचा तुझ्या लोन अकाउंटवर डोळा आहे. माहिती आहे मला. नाही नाही, काय बी झालं ना तरी तुझे सगळे हप्ते वेळेवर आणि रेग्युलरली गेले पाहिजे, कळलं का?